बारे, पण तो अरे बारे नाही आहे आता. दर 5 मिनिटाला स्टॉप मारायला लागलो कारण व्ह्यूज डेंजर खतरनाक आहेत. असला बाप व्ह्यू होतो का नाही भाई, एक नंबर. असं दर 5 मिनिटाला व्हायला लागलं की असलं खतरनाक व्ह्यूज आहेत. तर आता रूममध्ये सगळं सामान ठेवून जेवायच्या दिशेने आम्ही चाललोय विथ इकडनं सूर्य. आता जेवू आणि मग ॲक्टिव्हिटी करायला जाऊ. तर मॅगी खाऊन झालेली आहे, जरा समुद्राचा फेरफटका मारायचा आहे. नारायणाला प्रणाम करू, श्रीहरीला प्रणाम करू आणि कड्यावरचा गणपती बघायला जायचं आहे. कर्दे बीचला कड्यावरचा गणपती ना, तर तिकडं जायचं आहे. असं विषय बीच बाप आहे एकदम. आणि आता जे राईड होणार आहे ते सगळे कोस्टल राईड होणार आहे. एक नंबर एकदम झमझम काम. बीच पण बऱ्यापैकी म्हणजे स्वच्छच आहे, एकदम स्वच्छच आहे. एवढीच गर्दी आहे म्हणजे इथं जे दिसते आहे ना, ही एवढीच गर्दी आहे, बाकी सगळं मोकळं आहे बीच. तर जरा फिरूया, भारी वाटतं एकदम शांत. पीस आउट आणि सो मच खेकड्यांची घरं बघा. आणि साक्षात खेकडा. जर कोणाला माहीत असेल हे काय आहे तर कमेंट करून सांगा मला. आणि हे पण जर कोणाला माहीत आहे हे काय आहे तर प्लीज कमेंट करून सांगा, कारण हे खूप ठिकाणी आहे बघा. इथं पण आहे. मला काय लय भारी हे आमचं घर आहे, हा समुद्र आहे. व्ह्यू एकदम कडक आहे. तर इथून असं आहे, इथून वरती सेकंड, इथं 3 रूम आहे. हा रूम आमचा आहे. तर आम्ही निघायला लागलो कड्यावरच्या गणपतीला. तयारी झाली आहे, जॅकेट घातल्यात. हे बघा, घातलं जॅकेट, काढलं जॅकेट तर आपले रेडी आहेत. चला. तर एंट्रन्स असं आहे, झोके आहेत, टेबल आहे. ब्रुनो काढले साहेबांनी, सुंदर इथंच लावले. हे आमचं स्टे आहे आणि बाहेर भारी आहे असं फिरायला. आणि समोरच बीच आहे. आणि तिकडं बायका दारू पेत बसल्यात. त्यांच्या सासूंना कळलं का नाही, मी सांगणार त्यांच्या सासूंना, तुमच्या सुना येऊन इथं बोंबल वगैरे करत आहेत. पण माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जर हा विचार करून इथं येत असाल की हे स्वस्त आहे, तर हा विचार काढा डोक्यातनं बाहेर. 50 रुपयाची छटाक, हा अर्ध छटाक मॅगी दिली आम्हाला 50 रुपयाची. एका पॅकेटमध्ये येते, त्यातली अर्धी ती. म्हणजे एका पॅकेटमध्ये जे 20 रुपयाचं पॅकेट येतं का, 12 रुपयाचं पॅकेट, त्यातले अर्धे करून दिले आमच्या दोघांना. आणि 50 रुपये एका मॅगीचं लावलं. या फिरा ब्रो. कोस्टल राईड के मजे, कोस्टल राईड. चल बघू. तर अशा तऱ्हेने कोस्टल राईडचा आपला प्रवास चालू झालेला आहे. हे गो बघा समुद्र, बोले तो बुगू सखे, तसं गुबू वाजताय. इथले रोड म्हणजे भाई खतरनाक आहे. तर लाडगर बीचच्या समोरच जरासं आलं ना, म्हणजे कड्यावरचा गणपतीच्या दिशेने पांजरले त्या साईडला हा व्ह्यू आहे. हा मस्त व्ह्यू आहे बघा. डॉल्फिन. आणि भाई जो कोस्टल लागले एक नंबर. हा असा रस्ता आणि इकडं बीच.
आता गाडी डायरेक्ट वळवा माग बाई. फक्त व्ह्यू बघा आता. कोम्यात नाही गेले तर नाव बदला. बघा गाडी आहे डायरेक्ट सन्नगिनी वळवा तर काम तमाम. आता भाई लोग बस ओ व्यू देखो व्यू. येडा विषय बोले तो काम तमाम. ओ हो सही में काम तमाम छे. एक नंबर आहे भाई विषय. फिरा रे घरात बसू नका. फिरा जरा. कोकण जेवढं तुम्ही याल तेवढं त्याच्या प्रेमात पडाल. तेवढं भयंकर व्ह्यूज आहेत आणि व्ह्यू सुंदरता आहे बाहेर इथली. हो का. तर रस्ते थोडेसे वाकडे तिकडे आहेत पण थोडंसं इग्नोर करू शकतो आपण. केलंच पाहिजे. हो का. ओलापाला पण काटे असतात तसे बाय. कोकणात थोडं रस्ते इग्नोर करा. कोकण बाप आहे. आता तुम्हाला आरेवाऱ्यासारखा बीच दाखवतो. आरेवारे पण तो आरेवारे नाहीये. आता बघा ढगात पब्लिक ढगात. हो मला आपण नको जायला ढगात. आणि 5, 6, 7 रेडी का पब्लिक बोले तो चिल्लम चिल्लाई. बॅनर लावले ना राव. त्या बॅनरनी शोभा जायला लागल्या बरं का. 4-5 झाडं कापली पाहिजे. बाकी काही विषय नाही भाई. काय स्वर्ग भाई साहब. नेक्स्ट लेवल. एवढ्या सुंदर याच्यात कसला घाणेरडा आवाज काढलाय. कसला रोड भारी आहे. हा ना. हा रोड बघा. हे रस्ते. हा डोंगर समुद्र हे एकाच ठिकाणी मिळतं ते म्हणजे कोकण. काय विषय म्हणजे राव. नेक्स्ट लेवल. ओ छोटंसं वादळ. हो का. छोटंसं वादळ आहे. बघा छोटं वादळ मोठ्या वादळात बनल आणि घरं उडतील. आता दर 5 मिनिटाला स्टॉप मारायला लागलो कारण व्ह्यूज डेंजर खतरनाक आहेत. आता हा बघा बेकार. असला बाप व्ह्यू होतो का नाही भाई. एक नंबर. असं दर 5 मिनिटाला व्हायला लागलं की असलं खतरनाक व्ह्यूज आहेत. कितीतरी सनसेट पॉईंट आहेत. जर तुम्ही म्हणजे लाडघरला येत असेल तर जरासं पुढे या आणि कडावरचा गणपती सर्च करून तो रूट कोस्टल राईड एकदा करा. बेस्ट आहे रे बेस्ट. चलो पुढं वाढूया. आता जिथून आपण निघलेलो तिथून फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आलो आणि परत थांबलो भाई. कारण ते जे व्ह्यूज आहेत ना हे संपन्नच झालेत. संपन्न म्हणजे जरा पण संपन्न झालेत भाई. काय नेक्स्ट लेवल आहे. फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर 5. आता फक्त व्ह्यू एन्जॉय करा भाई. फेमस करून तो कड्यावरचा गणपती म्हणून पण ओळखला जातो. पण ही जी राईड आहे ना लाडघर आणि आंजर्ले बाहेर बेस्ट आहे. बेस्ट म्हणजे तुम्ही लाडघरला याल ना तर तिथं स्टे करू नका. स्टे बिलकुल लाडघरला करू नका. तुम्ही तिकडनं ना आंजर्लेला या. मग तुम्हाला एवढे ऑप्शन आणि एवढी सुंदर सुंदर प्रॉपर्टीज दिसतील ना स्टे करण्यासाठी. आणि रस्ते हो एक नंबर. वाव भारीच क्या.
आता तिथं जो बोर्ड होता त्याच्यात असं लिहिलं आहे की गणपतीचं पहिलं पाऊल. तिथं त्याचे हे आहेत, पाऊलं आहेत. बघू आता आता एक्झॅक्ट स्टोरी तर माहीत नाही इथली काय आहे, पण आता चाललो आहे आपण तिकडे. हा रस्ता जातो इकडे, पण विचारतो कोणाला तरी आणि मग आपण एक्सप्लेन करेन की काय आहे तिथं. कारण बोर्डवर लिहिलेलं की गणपतीचं पहिलं पाऊल आहे इथं. आता एक जण दादा बोलला असा की पहिलं पाऊल तिथं आणि दुसरं पाऊल डायरेक्ट मंदिरात ठेवलेलं गणपतीजींनी, असं तो बोलला. आता बघू इथलं कुणाला तरी लोकलला विचारू की काय स्टोरी आहे नक्की. ते इथं तर मंदिर आहे, तर पहिलं पाऊल सनसेट बेस्ट आहे. प्रॉपर पाय त्यांचं नाव काय विचारलं तर नाही प्रॉपर पाय आहे, प्रॉपर. तर आता दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही इथंच थांबलो. हे मंदिर आहे गणपतीचं पहिलं पाऊल. आता हे माहीत नाही की पृथ्वीवरचं पहिलं पाऊल का इथलं पहिलं पाऊल. म्हणजे जर कोणी या एरियातला बघत असेल हा ब्लॉग तर प्लीज आम्हाला पण सांगा कमेंट करून की बाबा काय स्टोरी आहे नक्की, किंवा याच्या रिलेट कुठला व्हिडिओ किंवा कुठली स्टोरी काय आहे का. तर आता निघायचं आहे वापस लाडघरला. आता रात्र सनसेट तर झाला आहे, व्हिडिओ काय येणार नाहीत, त्यामुळं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तापर्यंत एवढंच. आत्तापर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सनसेटचं एन्जॉय घेतो भाऊ, सनसेट बघा एकदा. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. लाडघरमध्येच असणार आहे आता. लाडघरमध्ये जाईल, जेवू, लाडघरमध्ये जाऊ, झोपायचं, सकाळी उठायच्या, राईड्स करायच्या आणि निघायचं पुण्याला. कारण पुण्यात पण प्लॅन आहेत, भरपूर प्लॅन आहेत पुण्यात. त्यामुळे सुट्ट्या एकदम ताबडतोड जाणार आहेत. काय ना शुभू. येस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.